बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपल्याला, बी फर्स्टमधलं बी काय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 1 प्लस कॉस 2x आहे बघा. ठीक आहे, तर बघा त्याचं सोल्युशन कसं येईल. बघा सोल्युशन, लेट्स आय इक्वल्स टू, सगळ्यात पहिले काय इंटिग्रेशनमध्ये लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे, मग इथं काय येणार, आता बघा 1 प्लस कॉस 2x आहे. आता आपल्याकडं फॉर्म्युला आहे बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये, 1 प्लस कॉस 2x इज इक्वल्स टू काय येतं, 2 इंटू कॉस स्क्वेअर x येतं. ठीक आहे, मग आपण याच्या रिप्लेसमेंटमध्ये काय लिहिणार, इथं आय इज इक्वल्स टू, बघा इथं लिहिणार आपण आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2 इंटू कॉस स्क्वेअर x. मग बघा हा जो 1, हा जो 2 आहे, हा 2 काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, मग त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. इंटिग्रेशनमध्ये काय येणार, dx अपॉन कॉस स्क्वेअर x. 1 अपॉन कॉस x काय राहतं, बघा 1 अपॉन कॉस x इज इक्वल्स टू काय राहतं, सेक स्क्वेअर x राहतं. ठीक आहे, सॉरी सेक x राहतं. मग कॉस स्क्वेअर x काय होणार, सेक स्क्वेअर x होणार. ठीक आहे, मग आपण इथं काय करणार, आय इज इक्वल्स टू हा 1 अपॉन 2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स लिहिणार. ठीक आहे, का, कारण की इथं कॉसचा स्क्वेअर आहे म्हणून इथं सेकचा स्क्वेअर आला. मग आपलं बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, बघा सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येतं मग बघा इथं फॉर्म्युला तुम्ही इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर एक्सचं काय येतं, मग सेक स्क्वेअर एक्स येतं बघा टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं, आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 आणि सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येणार टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आलं, आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 टॅन एक्स. ठीक आहे, बघा हा 2 मार्कसाठी प्रॉब्लेम आलेला होता, पूर्ण सॉल्व केला की 2 पैकी 2 मार्क भेटते. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण.